3, 1, जा. नमस्कार, माझं नाव ग्रेम हँके आहे. मी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठात न्यूरोलॉजीचा प्राध्यापक आहे आणि पेर्थ, ऑस्ट्रेलियातील सर चार्ल्स गार्डनर हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजिस्ट आहे. स्ट्रोक हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जाऊ शकतो. तो खेळातील स्ट्रोक, स्पर्शाचा स्ट्रोक किंवा नशिबाचा स्ट्रोक वर्णन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो, परंतु आज आपण अशा कोणत्याही गोष्टीबद्दल बोलणार नाही. आपण स्ट्रोकबद्दल बोलणार आहोत, जो शरीराच्या विशिष्ट भागाच्या कार्याच्या अचानक गमावण्यामुळे होणारी घटना आहे, जी त्या शरीराच्या कार्याला सेवा देणाऱ्या मेंदूच्या विशिष्ट भागाच्या कार्याच्या अचानक गमावण्यामुळे होते. आणि हे सर्वात सामान्यतः मेंदूच्या त्या भागाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होते आणि कमी प्रमाणात मेंदूच्या त्या भागात रक्तस्राव झाल्यामुळे होते. क्षणिक इस्केमिक हल्ला किंवा TIA हा एक लहान स्ट्रोक आहे जिथे मेंदूच्या विशिष्ट भागाच्या कार्याच्या गमावण्याची लक्षणे क्षणिक किंवा अल्पकालीन असतात आणि काही मिनिटे किंवा तासांच्या आत सुटतात आणि सहसा जवळजवळ नेहमीच 24 तासांपेक्षा कमी असतात आणि ज्यामध्ये कोणतेही उरलेले मेंदूचे नुकसान किंवा रक्तवाहिन्यांचे दुखापत नसते. मेंदू स्कॅन. आता स्ट्रोक 3 मुख्य कारणांसाठी महत्त्वाचा आहे. प्रथम, तो खूप सामान्य आहे. स्ट्रोक दरवर्षी प्रत्येक 1000 लोकांपैकी सुमारे 2 लोकांना प्रभावित करतो आणि क्षणिक इस्केमिक हल्ले किंवा TIA दरवर्षी प्रत्येक 1000 लोकांपैकी सुमारे 1ला प्रभावित करतात. परिणामी आपल्यापैकी सुमारे 6 पैकी 1ला आपल्या आयुष्यात कधीतरी स्ट्रोक होईल. दुसरे म्हणजे स्ट्रोक महत्त्वाचा आहे कारण तो सुमारे 5व्या ते 4थ्या लोकांमध्ये घातक आहे आणि अर्ध्या वाचलेल्या लोकांमध्ये तो अपंग आहे. तिसरे म्हणजे स्ट्रोक महत्त्वाचा आहे कारण जवळजवळ 80 ते 90% सर्व प्रकरणांमध्ये तो टाळता येतो जर आपण स्ट्रोकचा धोका वाढवणारे अंतर्निहित कारण किंवा परिस्थिती किंवा जोखीम घटक ओळखू आणि बदलू शकलो. स्ट्रोकचे 2 मुख्य प्रकार आहेत. सुमारे 5व्या लोकांमध्ये कमी सामान्य असलेला एक म्हणजे मेंदूमध्ये रक्तवाहिनी फुटल्यामुळे रक्तस्राव होणे. आणि हे सर्वात सामान्यतः आपल्या आयुष्यभर उच्च रक्तदाबाच्या दीर्घकालीन संपर्कामुळे होते कारण उच्च रक्तदाब मेंदूतील लहान रक्तवाहिन्यांचे नुकसान करू शकतो आणि त्यांना कमजोर आणि फुटण्यास प्रवण बनवू शकतो. आपल्या समुदायात मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याचे आणखी एक वाढते सामान्य कारण म्हणजे अल्कोहोल आणि इतर औषधे जसे की अॅम्फेटामाइन्स आणि खोकला आणि सर्दीच्या औषधांमधील काही संयुगे ज्यामुळे आपल्या रक्तदाबात वाढ होऊ शकते. परंतु स्ट्रोकचे मुख्य कारण म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी अडथळा आणणे ज्यामुळे इस्केमिक स्ट्रोक म्हणतात जिथे रक्तपुरवठा कमी होतो. आणि इस्केमिक स्ट्रोकचे सर्वात सामान्य कारण म्हणजे एम्बोलिझम किंवा हृदयातून रक्ताच्या गुठळ्या तुटणे, ज्याला अनियमित हृदयाचे ठोके म्हणतात, ज्याला एट्रियल फिब्रिलेशन किंवा पूर्वीचा हृदयविकार असू शकतो. इस्केमिक स्ट्रोकचे दुसरे सामान्य कारण जिथे मेंदूच्या भागाला रक्तपुरवठा कमी होतो ते म्हणजे छाती, मान आणि मेंदूतील धमन्यांमध्ये तयार होणाऱ्या गुठळ्यांचा एम्बोलिझम जो मेंदूला पुरवतो. आणि सर्वात सामान्य रक्तवाहिनी रोग म्हणजे धमन्यांचे कडक होणे किंवा ॲथेरोस्क्लेरोसिस किंवा अन्यथा ॲथेरोमा म्हणतात. मग आपण स्ट्रोकचा धोका कसा कमी करू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे त्याचे मूल्यांकन करणे आणि आपल्याला स्ट्रोकचे जोखीम घटक आहेत का हे जाणून घेणे आवश्यक आहे. स्ट्रोकसाठी सर्वात सामान्य जोखीम घटक म्हणजे उच्च रक्तदाब. हे सुमारे 3 पैकी 1 स्ट्रोकचे कारण आहे. आपल्या सर्वांनाच रक्तदाब आहे आणि सरासरी रक्तदाब सिस्टोलिक 120 मिलीमीटर पारा आणि डायस्टोलिक 80 मिलीमीटर पारा आहे. सिस्टोलिक रक्तदाबात 10 मिलीमीटर वाढ आणि डायस्टोलिक रक्तदाबात 5 मिलीमीटर वाढ झाल्यास स्ट्रोकचा धोका सुमारे 20 ते 30% वाढतो. म्हणून जर आपण आपला रक्तदाब फक्त 10 सिस्टोलिक आणि 5 डायस्टोलिकने कमी करू शकलो तर आपण स्ट्रोकचा धोका सुमारे 30% कमी करू शकतो. आपला रक्तदाब कमी करण्याचे मार्ग म्हणजे आपल्या आहारात मीठ न घालणे, कमी मिठाच्या अन्नाचे सेवन करणे, अल्कोहोलचे सेवन कमी करणे आणि शारीरिक क्रियाकलाप वाढवून आणि आपल्या शरीराचे वजन आदर्श शरीराच्या वजनापर्यंत कमी करून आपल्या जीवनशैलीत बदल करणे जेणेकरून आपण जास्त वजनाचे किंवा लठ्ठ नसावे.
हे देखील आदर्श आहे की आपण आपल्या जीवनातील मानसशास्त्रीय ताण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो, ज्यामुळे रक्तदाब देखील वाढू शकतो, परंतु ते करणे सोपे असू शकते. स्ट्रोकसाठी दुसरा प्रमुख जोखीम घटक म्हणजे सिगारेट धूम्रपान. तिसरा म्हणजे आपल्या रक्तातील चरबीची वाढ आणि त्यातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे कोलेस्ट्रॉल. आणि आपण आपल्या आहारातील संतृप्त चरबीचे प्रमाण कमी करून, संतृप्त चरबीचे प्रमाण कमी करून आणि आपल्या आहारातील कॅलोरीचे सेवन कमी करून, तसेच आपल्या शारीरिक क्रियाकलाप वाढवून आणि शक्य असल्यास आदर्श शरीराचे वजन राखून आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकतो. चौथा प्रमुख जोखीम घटक म्हणजे मधुमेह, जो मूळतः जास्त वजन असणे आणि आपल्या आहारात उच्च चरबी असणे याच्याशी संबंधित आहे. पाचवा मुख्य जोखीम घटक म्हणजे एट्रियल फिब्रिलेशन किंवा अनियमित हृदयाचे ठोके, जे वाढत्या प्रमाणात सामान्य होत आहेत आणि आता कदाचित स्ट्रोकचे सर्वात सामान्य कारण आहे. आणि ते उच्च रक्तदाबामुळे होते, जे हृदयाचे नुकसान करते, किंवा ॲथेरोमामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या अडथळा आणतात. स्ट्रोकसाठी इतर प्रमुख जोखीम घटक म्हणजे अल्कोहोलचा अतिरेक आणि मानसशास्त्रीय ताण. हे सर्व बदलण्यायोग्य जोखीम घटक आहेत. स्ट्रोकसाठी काही अतिरिक्त जोखीम घटक आहेत जे दुर्दैवाने बदलता येत नाहीत. ते आपले वय, आपले लिंग, आपली जात आणि वांशिक गट आणि आपली आनुवंशिक रचना आहेत. आणि म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये पूर्वीचा स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा इतिहास हा एक सूचक आहे की आपल्याला उच्च रक्तदाब किंवा उच्च कोलेस्ट्रॉल किंवा स्ट्रोकचा उच्च धोका यासाठी आनुवंशिकदृष्ट्या प्रवण असू शकतो. म्हणून स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे आपला स्ट्रोकचा धोका काय आहे हे जाणून घेणे. आणि सुदैवाने स्ट्रोक रिस्कोमीटर आपल्याला ही माहिती वापरण्यास सुलभ आणि सहज प्रवेशयोग्य मार्गाने प्रवेश करण्याची परवानगी देतो. स्ट्रोक रिस्कोमीटर आपल्याला आपले वय आणि लिंग, जात आणि वांशिक गट आणि स्ट्रोकचा कौटुंबिक इतिहास यासारखे न बदलणारे जोखीम घटक प्रविष्ट करण्याची परवानगी देतो. आणि हे आपल्याला धूम्रपान करतो का, आपले अल्कोहोलचे सेवन काय आहे, आणि आपल्या जीवनात ताण आहेत का यासारखे स्ट्रोकसाठी ज्ञात बदलण्यायोग्य जीवनशैली जोखीम घटक प्रविष्ट करण्याची परवानगी देते. रिस्कोमीटर काही अतिरिक्त घटक विचारेल आणि ते म्हणजे आपला रक्तदाब आणि कदाचित आपला कोलेस्ट्रॉल, मधुमेहाचा इतिहास आणि उपवास, रक्तातील साखर. आपल्या रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, उपवास, रक्तातील साखर आणि हेमोग्लोबिन A1C, जे मधुमेह किंवा मधुमेहाच्या जोखमीचे मार्कर आहेत, मोजण्यासाठी आपल्या सामान्य चिकित्सकाकडे जाणे आवश्यक असू शकते. स्ट्रोक रिस्कोमीटर आपल्याला या ज्ञात जोखीम घटकांमधून पुढील 5 वर्षे आणि 10 वर्षांत स्ट्रोक होण्याचा आपला पूर्ण धोका मोजण्याची परवानगी देतो. हे आमच्यासारख्या वय आणि लिंगाच्या व्यक्तीच्या तुलनेत स्ट्रोकच्या तुलनेतील जोखमीचा अंदाज देखील तयार करेल. स्ट्रोक रिस्कोमीटरची अतिरिक्त वैशिष्ट्ये म्हणजे केवळ ते आपल्यासाठी स्ट्रोकचा पूर्ण धोका आणि तुलनात्मक धोका मोजत नाही, तर ते आपल्याला आपला धोका स्वतः व्यवस्थापित करण्याची आणि आपल्या जीवनशैली जोखीम घटक वर्तन बदलून आपला धोका कसा बदलू शकतो हे पाहण्याची परवानगी देते. त्यामुळे त्याचे 2 घटक आहेत. आपला धोका मोजल्यानंतर आपल्या जीवनशैलीत बदल करणे आणि आपल्या आहारातील मीठ कमी करणे, अल्कोहोलचे सेवन कमी करणे, नियमित व्यायाम कार्यक्रम मिळवणे, आदर्श शरीराचे वजन मिळवणे आणि अँफेटामाइन्स आणि खोकला, थंड औषधांसारख्या इतर औषधांच्या संपर्कात कमी करणे हे आपल्यावर अवलंबून आहे. शेवटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला धोका देखरेख करणे आणि पुन्हा मूल्यांकन करणे, जसे आपण आपल्या कारसह करतो. जर आपल्याला आपल्या कारचे दीर्घायुष्य हवे असेल, तर आपण आपल्या कारला दर 6 किंवा 12 महिन्यांनी मेकॅनिककडे नेऊ आणि त्याचे मूल्यांकन आणि सेवा करून घेऊ. आपण आपल्या शरीरासाठीही हेच करायला हवे आणि आवश्यकतेनुसार 6 किंवा 12 महिन्यांनी आपल्या सामान्य चिकित्सकाकडे जाऊन आपले जोखमीचे घटक तपासायला हवेत, आपला रक्तदाब तपासायला हवा, आपले कोलेस्ट्रॉल तपासायला हवे, आपला रक्तातील साखर आणि हिमोग्लोबिन A1C तपासायला हवे, आणि तसेच एट्रियल फिब्रिलेशन तपासण्यासाठी ECG करायला हवे. त्यानंतर आपण हे घटक पुन्हा जोखमीच्या मीटरमध्ये टाकू शकतो आणि आपल्या वर्तनातील बदलांमुळे जोखमीमध्ये घट झाली आहे का ते पाहू शकतो. धन्यवाद.